नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टीसीएस पॅटर्न आहे, तर त्या टीसीएस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्व जे आपण आपल्या टीसीएस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः तलाठी भरतीला विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानातील कलम 356 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला निवडायचं होतं। 356 हे जे कलम आहे कशाशी संबंधित आहे? उपराष्ट्रपतींची निवडणूक, त्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद, पंतप्रधानांचे अधिकार किंवा राष्ट्रपतीची निवडणूक। काय योग्य उत्तर असेल? याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2 की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद। यासाठी काय आहे? 356 हे कलम काय आहे? संबंधित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतात विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? विधानसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे। 18 वर्षे, 21 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्ष असे पर्याय तुमच्या समोर दिलेले। योग्य उत्तर काय असेल याचं? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर 3 25 वर्ष। वयाची किती? 25 वर्ष असणे जरुरी आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे तलाठी भरती 2025 या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 1,500 प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण PDF आहे। या PDF मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, रिजनिंग, अंकगणित, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, GK वरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत। ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 88 88 69 0102 या मोबाईल क्रमांकावर फक्त 51 रुपये फोनपे किंवा गूगल पे करायचं आहे। व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील। याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये 100% तुम्हाला नक्कीच होणार आहे। अजिंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत? 4 नद्यांची नाव तुम्हाला दिलेली। प्रश्न विचारलेला आहे का अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहेत? वाघोर नदी, वर्धा नदी, गोदावरी नदी आणि मुळा नदी। योग्य उत्तर काय असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 1। अजिंठा ह्या ज्या लेण्या आहेत ह्या वाघोर नदी याच्या काठावर स्थित आहेत। पुढचा प्रश्न बघा काय आहे, भारताने हॉकीमध्ये प्रथम ऑलिम्पिक सुवर्णपदक खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकलं? वर्ष विचारलेलं तुम्हाला। हॉकीमध्ये जिंकलेलं सुवर्णपदक कोणत्या वर्षी जिंकलेले बघा। पर्याय दिलेले 1924 पॅरिस ऑलिम्पिक, 1928 आमस्टरडॅम ऑलिम्पिक, 1932 लॉस एंजिल्स ऑलिम्पिक आणि 1936 बर्लिन ऑलिम्पिक। योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 काय? आमस्टरडॅम ऑलिम्पिक म्हणजे 1928ला जिंकलेले। पुढचा प्रश्न बघा काय आहे, इंदिरा गांधी कालव्याचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? इंदिरा गांधी जो कालवा आहे याचा उगम कुठं होतो असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। पर्याय तुम्हाला दिले बघा, भाकरा धरण हिमाचल प्रदेश, हरिके बॅरेज पंजाब, तेरी धरण उत्तराखंड आणि पोंग धरण हिमाचल प्रदेश। योग्य उत्तर काय? इंदिरा गांधी कालव्याचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर पर्याय नंबर 2 हरिके बॅरेज पंजाब या ठिकाणी होतो। पुढचा प्रश्न आपण बघूया। ऑगस्ट 2025 पर्यंत मणिपूरचे वर्तमान राज्यपाल कोण आहेत? ऑगस्ट 2025 पर्यंत मणिपूरचे वर्तमान राज्यपाल तुम्हाला विचारलेले बघा। पर्यायामध्ये काय दिले? अनुसूया उडके, ला गणेशन, अजय कुमार भाल्ला, लक्ष्मी प्रसाद आचार्य। योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 अजय कुमार भाल्ला हे काय ऑगस्ट 2025 पर्यंत मणिपूरचे राज्यपाल आहेत। पुढचा प्रश्न बघा काय आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कुंचिकल धबधबा कोणत्या राज्यात आहे? केरळ, कर्नाटक, मेघालय, सिक्कीम। योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2 कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? कुंचिकल धबधबा। पुढचा प्रश्न आपण बघूया। JXA ही खालीलपैकी कोणत्या देशाची आंतरिक संस्था आहे? अंतरिक्ष संस्था विचारलेली तुम्हाला कोणची? JXA दक्षिण कोरिया, जपान, चीन, थायलंड
योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2 जपान ही काय आहे? अंतरिक्ष संस्था आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी अहिल्यानगर येथे निजामशाही घराण्याची स्थापना कोणी केली? निजामशाही घराण्याची स्थापना तुम्हाला विचारलेली अहिल्यानगर या ठिकाणी कोणी केलेली आहे? बघा, अल्लाउद्दीन खिलजी, मलिक अहमद, इब्राहिम आदिल शाह आणि अल्लाउद्दीन हसन गंगू. तर कोणी केलेली आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2 मलिक अहमद यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक तुम्हाला विचारलेले. पर्याय तुम्हाला दिलेले पु ल देशपांडे, वि स खांडेकर, शिवाजी सावंत, कुसुमाग्रज. काय उत्तर येईल? पर्याय नंबर 2 वि स खांडेकर हे या कादंबरीचे काय आहेत? लेखक आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोलकात्यामध्ये कोणत्या तारखेला केलेली आहे? तारीख तुम्हाला विचारलेली. रामकृष्ण मिशनची औपचारिक स्थापना कोणत्या तारखेला केलेली आहे? बघा, पर्याय काय दिले तुम्हाला? 15 ऑगस्ट 1896, 1 मे 1897, 12 जानेवारी 1898, 5 एप्रिल 1895. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 1 मे 1897 रोजी कोलकाता या ठिकाणी काय रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी. पुढचा प्रश्न आपण बघूया. दांडी यात्रा म्हणून ओळखला जाणारा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला? मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे? बघा, पर्याय काय दिले तुम्हाला? 1919, 1922, 1930 आणि 1942. तर मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली झालेला आहे? पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल 1930 मध्ये. पुढचा प्रश्न पहा काय? भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत? संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत? 2, 3, 4, 5. काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 2 भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये किती याद्या आहेत? 3 याद्या आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. ब्रँड फायनान्सच्या 2025च्या यादीनुसार खालीलपैकी कोणता भारतीय ब्रँड $30 अब्ज मूल्य ओलांडणारा पहिला ब्रँड ठरला आहे? पहिला ब्रँड ठरलेला आहे $30 अब्ज मूल्य ओलांडणारा. बघा, पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला? इन्फोसिस, HDFC ग्रुप, टाटा ग्रुप आणि अदानी ग्रुप. काय योग्य उत्तर असेल याचं? पर्याय नंबर 3 टाटा ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय? महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? नगर नियोजन कायदा, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1960, 1966, 1969, 1970. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. 1966 मध्ये काय महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा लागू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा काय? संगणक नेटवर्किंगमध्ये IP ॲड्रेसमधील IPचा अर्थ काय आहे? संगणक नेटवर्क आहे त्याच्यामधला जो IP ॲड्रेस आहे यामधील IPचा अर्थ काय आहे? बघा, इंटरनेट प्रोग्राम, इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोसेस, इन्फॉर्मेशन पाथ. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2 इंटरनेट प्रोटोकॉल. IPचा अर्थ काय आहे? इंटरनेट प्रोटोकॉल. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? कोणत्या भारतीय शहराला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? शिलाँग, गुवाहाटी, इम्फाळा, आगरताळा. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर 2 गुवाहाटी या शहराला काय ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आपण बघूया. बालेवाडी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? बालेवाडी स्टेडियम कोणत्या शहरामध्ये स्थित असेल? नागपूर, पुणे, मुंबई, अहमदनगर. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2 पुणे या शहरामध्ये हे बालेवाडी स्टेडियम काय आहे? स्थित आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भंडारा असे पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं होतं. काय असेल योग्य उत्तर? पर्याय नंबर 2 महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे पोलीस महासंचालक
DGP आणि व्यवस्था हे पद कोण भूषवत आहे? वीरेंद्र सक्सेना, अजय कुमार वर्मा, राजवर्धन किंवा कैसर खालिद? काय योग्य उत्तर आहे? ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे DGP आणि MD योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 राजवर्धन हे भूषवित आहेत. पुढचा प्रश्न पहा. जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द डिस्कवरी ऑफ इंडिया कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे? कोणत्या किल्ल्यातील तुरुंगात असताना लिहिलेलं आहे? बघा, दौलताबाद किल्ला, अहिल्यानगर किल्ला, आग्रा किल्ला, लाल किल्ला. काय योग्य उत्तर आहे? पर्याय नंबर 2 अहिल्यानगर किल्ला या तुरुंगामध्ये असताना डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मिजियांग आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि प्रदर्शन केंद्रात नुकत्याच झालेल्या SCO राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या 25व्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणी भूषविले? बघा, पुतिन, शी जिनपिंग, नरेंद्र मोदी, कासिम जोमार्ट तोकाएव. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 शी जिनपिंग यांनी काय राष्ट्रप्रमुखाच्या परिषदेच्या 25व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता ब्रिटिशकालीन भारताचे अंतिम व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले गेले आणि नंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले? लॉर्ड वेव, लॉर्ड माउंटबॅटन, श्री राजगोपालाचारी, लॉर्ड लिनलिथगो. काय उत्तर असेल याचं? पर्याय नंबर 2 लॉर्ड माउंटबॅटन हा जो आहे काय अंतिम व्हाईसरॉय आणि स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर बनलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पद्म पुरस्कार सामान्यतः दरवर्षी कोणत्या प्रसंगी जाहीर केले जातात? कोणत्या दिवशी? स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, राष्ट्रीय विज्ञान दिन? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 प्रजासत्ताक दिना दिवशी काय जाहीर केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा. चॅनलमध्ये पहिल्यांदाच असाल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.